गणेश दादांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. एक जरी पोरगा लाईनीत बाहेर निघला तर 5 रनाची पेनल्टी आहे निकिता बरं का बाळा. अंपायर तुम्ही काही जेवाय आलात का? बॉल नाही जेवा जेवून घ्या काय नाही. तुम्ही झाल्यानंतर जेवण करून घ्या अशी आयोजकांच्या वतीने विनंती. आम्ही पण घरी जाणार जेवाय. कुंदन भाऊ तुला विनंती ही मॅच झाल्यानंतर आपण जेवण करून घ्या. इश्क्या अडाखेबाज 2 फलंदाज गिरीश आणि गुड्ड्या दोन्ही मैदानात दाखल. रवींद्र दारपळे टायगर्स आणि सचिन दारपळे फायटर्स. संघ मालक माननीय सचिन दादा हरपळे आपण आज बाहेर आहात तर आपल्याला काय वाटतंय 2 शब्द आपण बोला. हे चेरप साठी बाहेर थांबले आहे. तुमचा आवाज हा बारीक आहे ग्राउंडच्या आत पण जाणार नाहीये. तुम्हाला माईक लागेल. बॅटिंग ही रवींद्र हरपळे यांची बॅटिंग आहे. मॅन ऑफ द मॅच महाकाल 11 चे मॅन ऑफ द मॅच ही दीपकला नसून आबाला आहे. चला आबा या लवकर. काय 5 रनाची बॅट पुढच्या मॅचला ते नंतर बघा. महाकाल 11 ना 5 रनाची बॅट दिली आहे ना. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ही सचिन दादा हरपळे आपण आबांना द्यावा ही विनंती. कस्तुरी हॉटेलचे मालक स्वप्नील बाळागावाने आपण आलो आपल्या ठिकाणी स्वागत. सचिन दादा आपल्याला विनंती की या ठिकाणी आपण आबाला द्यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. फोटो काढाय बरोबर 4-5 माणसं गावात द्यायची दे. इसके फोटो काढ रे बाळा. पेनल्टी तसलं खाली बिल दिले हो. काय चेंडू काय पण तुझा काहीच नाही ना. निर्धाव चेंडू पंच एकच चेंडू आहे ना आता फक्त एकच पहिला हो. पंच पहिला चेंडू झाला ना आता हा एकच. हा ठीक आहे एक बॉल. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. तो किती एकच जाऊ का एकच ना. पंच दावा किती आहेत. हा आवाज आहे तुमच्या इकडे येणार आमचं लक्ष नाही. एकच जाऊ. विकेट कोण आवडलाय. अरे अत्यंत वाईट वाटतंय. गुड्डू हा आउट झालेला आहे. तो पण तरवडीतला आहे आणि इकडे आमचे कॅप्टन पण तरवडीतले आहेत. त्यामुळे काहीतरी गोदरेशन आलेलं दिसतंय.
वाचला गिरीश. आणि झेल बाद. दोन्ही तुफानी फलंदाज पुन्हा आपल्या पॅव्हिलियन मध्ये जाताना एक षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 2 रन. अत्यंत खराब फलंदाजी. संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो गणेश उर्फ गुल्ल्या. संघाचं दुसरं षटक टाकतो तो गणेश. तर सामना करत तो अबलू तात्या. आणि खेळायला आला तो प्रवीण भारपड्यांचा कॅप्टन रविराज बाबा तोरगडे. पाहुण्यांची मॅच आहे. आबा आकार पण आजे काळे पाहुणे आहेत त्यांची आमची मॅच आहे आणि चांगली मॅच होईल. वर्षभर असेल आबा आबा झाले आता. पप्पू ह्याच्या बरे पप्पू वारे. आणि डायरेक्ट हिट होती पण वाचला. 2 धावा. पुढील चेंडू आणि हा गगनचुंबी लांब लचक षटकार. कॅमेरेवाले हेल्मेट घालून बसा. आबा वाचतात नको अभ्यास करू. अजून सगळं व्हायचंय. अरे हा दूसरा षटकार मारा. गौर रवी हा मैदान आहे तोपर्यंत आशा मजबूत राहत्या. आणि हा तर 500 मीटर षटकार लागोपाठ 3 षटकार गणेश शेट यांना. रवी जोपर्यंत मैदानात आहेत, रवी सर हे मैदान असतील तोपर्यंत काही सांगू शकत नाही. शबाश डोळा भाई. दोन धावा.
ओ थोडं हॅलो आलो का जरा आजू इकडे बघ आजू थोडं इकडे बाहेर काढलं का बघ आता मागचं पलटी माझ्यात कोणता माणूस घातलाय जमणार आहे हॅलो आणि या पोराला मी यांना सगळ्यांना संघाचं तिसरं षटक मानतो अजय मोरे. टाकला तर हवाई शेवटची 30 आउट. होते की बॉल किती टाकत साला सा टाकला तुला इतका हळू बॉल होता शेवटचा चेंडू एवढा भारी टाकला बस पुढे चेंडू खेळाला तो हर्षवर्धन उर्फ बालाजी श्रीवर्धन. सांग की लवकर तरवडीतलाय तू आम्ही तरवडीतलाय पुढे बघ. हेलिकॉप्टर शॉट हेलिकॉप्टर तोंडाच्या पुढे बघ. आणि षटकार मारतो तो टप्पी. बाळासाहेब गव्हाण्याचे कर्णधार या ठिकाणी या टॉच उडवायचा आहे आणि परदेशी वॉरियर्स लवकर एकच धाव. विकेट नव्हती पडायची ना पडली वाईट चेंडू पहिली बॅट का पुढील चेंडू सामना करेल तो रवी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नॉट आउट का दोघांनी डिसिजन करा. अंपायर
आउट. चार पाच बकरी उरल्यात. अजय एक बॉल टाक. दिनेश लांडगे. निर्धाव चेंडू. दोन धावा. तीन षटकानंतर 35 धावा. पॉवर प्ले. तू काय एवढा मोठा नाही सांगायला. बॉलिंग टाक. 35 35. कसं काय तुमचं आहे का एक्स्ट्रा बस इथं आहे. संघ मालक आहे तुमची संघ मालक पॉवर प्ले आहे. आणि काय म्हणते तुला अडचण कुठली अडचण कशाला. बाहेरून कोणी सांगायचं ना वाईट. बाहेरून कोणी सांगू नका अन्यथा 5 रनांची पेनल्टी जाईल. कर्णधार आपल्याला विनंती आहे. आणि षटकार 6 धावा षटकार. आता हे गावात आता येत दिले पुढे येतो येतो. हा चालतो येतो सांगितलेलं आहे. निर्धावाचा चेंडू. पुढे चेंडू. आणि आउट. किती रन मारले काय त्याचा किती घ्यायचं काय रे शांत खेळणार मॅच जिंकती. अरे ते आज किती वेळा आउट झालं एक रनवरती कसं कुठं जागे विकी सर वारे आपल्याला विनंती की थोडंसं या ठिकाणी आयोजकांना पाणी द्यायचंय म्हणजे मलाच कारण की मी बोलत आहे. अण्णा पाणी प्या लवकर बाटली द्या. अहो थांबा की राहू दे की राहू हे असलं कसं सांगितलं 42. हे बी हा घाला तेल दिसतोय आज. मालक आहेत प्रेमाने तुमच्या गावात त्यात. निर्धाव चेंडू. आणि हेलबात
5 रनाची पेनल्टी कुणाला? बॅटिंग वाल्यांना 5 रनाची पेनल्टी दिलेली आहे. बॉल हातात घेतल्यामुळे 5 रनाची पेनल्टी. नंतर शेवट नाही विकेट. डॉट बॉल. चार षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 42. ती आता अजून 5 रनाची पेनल्टी म्हणल्यावर रन रेटा खाली उतरल. खूपच खराब फलंदाजी. चला स्वप्नील बाळा गव्हाणे आणि परदेशी वॉरियर्स. परदेशी वॉरियर्स काही तर काय तुम्ही लग्नाला नाही कोणाच्या? हा वेळा बॉल जगदीश शेठ तुम्हाला आवाज नाही आला? ठीक आहे या 5 रनाची पेनल्टी तुम्हाला आवाज येईल. तसं नाही आवाज येणार. निर्धाव चेंडू. काका बॉन्डीवर बॉल किंडर होत नाही का तुम्हाला? अजून मला तिथं बॉल जाऊ द्या मी पाहिजे. वाईट चेंडू. टॉस उडवण्यासाठी या ठिकाणी वैष्णव फ्लॅगचे मालक ओनर चिन्हदा हरपळे आपण दोन्ही संघाचे टॉस उडवायचे. दादा विनंती आपल्याला टॉच नाही आणला का? आपण घरनं कॉईन नाही आणलेली नाही आहे ना बॉक्स मध्ये आहे कॉईन आमच्या. तरी पण विचारलेलं बरं. टॉच ना आपण तुम्ही विकायला बसलाय हा. जगदीश शेठ हे खूपच चेहऱ्यावर हास्य आहे कारण की ते सर्व मॅच जिंकलेले आहेत. आपण आमच्या बरोबर कधी चुकून जिंकला हे लक्षात ठेवा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक नंबर भांगर भेट रे. पहिली देवाला असती आणि आउट. रन आउट. बोल ना. अरे अजिंक्य बोलतोय. बॉलिंग. परदेशी वॉरियर्स यांनी टॉस जिंकून प्रथम परदेशी वॉरियर्स यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. निर्धाव चेंडू. नंतर 49 रन झालेले आहेत. त्यातनं 5 रन मायनस 44 बरोबर ना. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष. 45 टू विन. टेम्पोत नाही बसणार ती पण पुढचं नाही. तुला टेम्पोत टाकते बाळा. शेवटच्या बॉलला जिंकलेत. फक्त 45 धावा. चला गणेश दादा या आपले हत्यारन चला. बोलावलं तुम्हाला आतमध्ये आज.
मग 5 वर पण मॅच जाईल. नाही नाही 5 वर. हॅलो या ठिकाणी गणेशरावांचे चिरंजीव आले आहेत. जय पप्पांसाठी बाळा 2 शब्द बोल इकडे. स्टॉपला वा मुलाचा आवाज आला का दादा तुम्हाला? तापत पंच ही मॅच जिंकल्यावरती आपण जेवण करून घ्या. जेवण आणले का काका? विशाल काका पंचांना खायला काय आणले? आपण त्या कॅन्टीनला जाऊन खायचं आहे. मी तुम्हाला घेऊन जाईन. फक्त आणि फक्त 45. हेलिकॉप्टर शांत बस. पायनाचं पहिल्यासाठी घेऊन आलाय तो रियान. पुढील चेंडू सामना करेल तो गणेश. वाईट चेंडू. पुढील चेंडू रे रे लेला मारलाय हा षटकार. मस्त शॉट. बॉल चेक करताना 10 रन भेटते तुम्हाला पेनल्टी, कारण की तुम्हाला माहिती इकडं आहेत आयोजक. 3 धावा. फक्त कार्बन पुढील चेंडू सामना करतो महेश. परंपरा चालू. वाटलं आम्हाला इकडे आबाई तुझी बॉलच्या मागे पंच धावा 3 ना. ओके धन्यवाद. बॉल चक्कर
त्यांनी बी हात दिली. गुरुवारी आज ए हो तिकडे 5 रनांची बँड दिली 10 वेळेस आलं तुझं काय मोकळे काय मी पुढील चेंडू निर्धाव चेंडू दिलाच आवाज दिलाच हा शाबाश चार चौकार एक षटकानंतर संघाची धाव संख्या 17. पुढील चेंडू संघाचं तू गिरीश अत्यंत वाईट सांगत काय मला समजते मस्त खेळून शोकाकडून बंधू आणि बहिणी जमलेलं सर्व खूपच वाईट वाटते कारण काय लांब लांब षटकार मागे कसं करायचं आणि षटकार कुठल्या मॅचला मजा येईल समस्त ग्रामपंचायत आणि हा तर काय करा ना बाबा काय खाऊन आलाय बाबा प्रथा बंद आहे प्रथा बंद आहे आज प्रथा बंद ठेवली तू काय पाडत होता पण प्रथेने चालू नाही ठेवली आज मी जेवण होतो घरनं गिरीश दादा पुढील चेंडू निर्धाव चेंडू आणि हा तर काय मला तर काय कळा नाही खूपच लावू शकता मला ते खूपच लांब षटकार मारते पण आज युजत नव्हतं पण काय आवाजच नाही ना मोठा आणि गिरीशच्या बॉलवर मारलेला हा तिसरा षटकार खेळत आहे तो महेश आणि हा चौथा चौकार पहिला चौकार आहे हा पण 3 षटकारानंतर मारलेला हा चौकार स्कोर काय ठीक आहे विजयासाठी 6 रनांची गरज आणि मारा आउट झाली या बारीक खेळा आपण नाही नाही ते वीरला लावा वीरला बारक पोर घ्यायला लावा पुढे जा मला आज छाती काढून बाहेर आलात तुम्ही त्याबद्दल धन्यवाद काय त्याला 9-10 रन 11 रन होते त्या पलीकडे काय हो निर्धाव चेंडू अरे एक काढून दे की त्याला तुझ्या बॅटीला बॉल लागा तू तरी मारेल राव त्याला खेळायला बॉल नाही उगाच पहिले 2 मिनिटाला करायचं
अरे वा वा, प्रथा चालू ठेवली. या आपण पण बाहेर. आणि काय तू नको जाऊ, बाकीची पोर आहेत की, त्यांना खेळू दे की नालाय का. हो बाहेर. हाक लावला का बाहेर? हाक लावला. आधी सांगते बाकीच्या पोरांना खेळू, त्यांना बॅटिंग भेटा ना, तुला पोतवांड घेऊन पुढे चाललाय. त्याला दोघच बारकी पोरं, सगळ्यांना बॅटिंग मिळणार. मोठ्या मनाचा गणेश 18 चेंडू, 500 धावा, मोठ्या मनाचा गणेश 5 धावा. सचिन दादांच्या चेहऱ्यावरती हास्य. तर तुम्ही आमच्यावरच हात ठेवा, थोडीशी भीती बाळगा. निर्धाव चेंडू, तुमची टीम कळलेली आहे सगळ्यांना आता. अरे 5 करायचे कुठे, 6 कुठे राहते. षटकार, षटकार. मग जे अंडे काय मध्ये वळत झालं की आता क्वालिफाय. या ठिकाणी पहिल्याच नंबरला असतील टीम सचिन दादा हरपळे फायटर्स. आज त्यांनी क्वालिफाय मध्ये प्रवेश केलेला, त्याबद्दल टीमचं अभिनंदन. पहिलीच ही टीम असेल त्यांनी क्वालिफाय केली आहे. फक्त एकच मॅच हारली, ती फक्त आमच्याकडेच हारली. अत्यंत आनंद वाटतोय. आमच्याशिवाय यांना हरवाय कोणच नव्हतं, मला वाटलं होतं. ते आम्ही हरवलंच. चला आतमध्ये चला, का आता काय पाया पडते. मॅन ऑफ द मॅच अनिकेत कामठे आणि सचिन दादा हरपळे आपण द्या. संघ मालक आहात आपण, तुम्हाला आज काय नाही घेतलं तेवढं तरी करा. चला गणेश, परदेशी वॉरियर्स